साई पठारांना एवढं युनिक काय माहितीये का, इथं जैवविविधतेचा खजाना कसा आहे सांगतो तुम्हाला. व्हॅली क्रॉस आणि रॉक क्लाइम्बिंगसाठी आलो होतो इथं टीम घेऊन. तर इथं माझ्या पाठीमागं हा विशिष्ट कलरचा दगड दिसतोय नाही, जांभा. तर अजून एक वैशिष्ट्य गोष्ट आहे. आता हे दगड बघा मी कलेक्ट केलं होता, याचं कलर वेगवेगळे आहेत. परत हा दगड ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ना विशिष्ट प्रकारचं सातू आहे म्हणा किंवा खनिज दिसतं त्याच्यात. हे वेगवेगळ्या कलरची अक्षरशः 7 रंगाचे 7 कलर मी गोळा केल्यात. आणि सोबतच का नाही इथं बिबट्याची शी दिसत्या. ह्या एरियामध्ये ना बिबट्याचं पूर्ण बाथरूमच एरिया आहे हा त्याचा. ते ओळखायला म्हणजे बिबट्याशी ओळखत्या सांगायला. पण गोष्ट अशी आहे, ह्याचा दगडाचा खडकाचा कलर पर्पल कलरचा झाला आणि वेगवेगळ्या विशिष्ट कलरचे राखाडी. गोष्ट काय आहे, मसाईचं पठार हे उल्कापातामुळे लाव्हा रसाच्या उद्रेकामुळे झालं आणि इथं बेसॉल्ट त्याच्यानंतर लॅटराईट असे खनिज सापडतात. मग लोह आणि मॅग्नेशियम ह्याच्या ज्यावेळेला मिश्रण होतं आणि त्याच्यातून हा नैसर्गिक कलर बाहेर पडलाय, तो पर्पल कलरचा आहे. आणि हा पांढरा राखाडी आणि विशिष्ट मला दगड वाटला हा हा ह्याचं युनिक आहे. युनिक ह्याच्यात वेगवेगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रिस्टल असल्यासारखं आहे. ते गोल गोल क्रिस्टलच आहेत ना. हा, आणि प्रत्येकाचं गोल परफेक्ट आहे आणि आतमध्ये डिझाईन पण. आता ह्या चिलेबिलीनं दगड फोडून ऑब्झर्वेशन केले आणि परत मला आणि सांगितले ह्या अशा गोष्टी आहेत. तर मसाई पठाराविषयी आणि ह्या कलरच्या दगडाविषयी तुम्हाला माहिती होती का? नसेल तर नक्की सांगा. आणि कुठं युनिक ठिकाणी बघितलंय का? आणि या ठिकाणी येऊन कुठलाही उपद्व्याप करायची काही गरज नाही. मसाई पठारावरती आता प्रगती चालू आहे विकासाच्या नावावरती. पण इथं या आणि ह्या जैवविविधतेचा आनंद आस्वाद आवर्जून घेतला पाहिजे. आणि हा निसर्गाचा ठेवा आपल्याला टिकवायचा आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच युनिक माहितीसाठी ना आपल्या भावाला फॉलो करायला लागतंय. चला.